घे चाय घे. इंदू, उद्या राज्यात पाटणकर आणि पाटणकर बाईसाठी जेवणाचा बेत करा. आहे आई माका वाटता नंका सरिता, आहे अण्णा असतील वर. सकाळपासून कालचो काही इशे काढले नाही काय? नाही रे, सकाळी चाय देऊ गेले होते ना तेव्हा कालचा काही विषय बोलूक नाही. विचारित होते दत्ता उठलो काय, सरिता उठला काय, पाटणकरांचा काही विषयच काढूक नाही. चाय घेतल्यान काल झोप पण नीट लागली असं म्हणा होते. आहे किती काळजी करतस? तर काळजी वाटतलीच ना. हो, मेलेली मडी जेवक येतात म्हणाल्यावर हातपाय कापल्याशिवाय राहणार काय वाये? कालचा काल झाला, येळ होती ती तळली. हो, पण असा परत झाला तर तर गप्प राहशील सरिता. आता काळजी वाटता म्हणून बोललोय ना. हो, आयांकडे बघा जरा. सकाळपासून चायचं गोट पण घेतला नाही ना. त्यांच्यासाठी तरी किती विचार करतात बघा. आहे सोडून दे विषय. काल बोलेले आज विसरले पण असते. अरे काल नको त्या जागेवर गेले असतले म्हणाने सगळा झाला. आज अमावस्या असा, त्यांच्या अंगावरसून नारळ काढूया म्हणजे परत असा काय होता नाही. सगळा चांगला चाललेला तसाच राहू दे. इंदू, देऊ काय तुमका काय? नाही नारळ असत ना, असं 3च असत नाही असत ना दुसरे. बरं, दूध असा? होय असा ना अण्णा. देऊ काय तुमका? माका किती वया दूध? आज खीर कर, जास्त तूप टाकन. आणि सरिता, तू बटाट्याची भाजी कर. पाटणकरांका तुझ्या हातची आवडत. काय झालं? काय बघतास? विसरलास काय? आज पाटणकर आणि पाटणकर बाई जूक येणार असत. अण्णा भाई भाई बघतो बघतो आम्ही सगळा. पाटणकरांनी नाव काढू गोया. ते खाणार असते तर कोंबच कापलो असते, पण ते खाणार नाहीत. मग हे शाकाहारी तर शाकाहारी. बरं हिंदू, एक चांगली साडी काढून ठेव. पाटणकर बाईंची ओटी भरू गोया ना. हो अण्णा, पण ह्या सगळा करू कच भया? आहे वय वय करतो आम्ही सगळा काय तर करतो. झाला की सांगतो तुमका, काळजी करू नको तुम्ही. काय सगळं व्यवस्थित होईल. हो कच वया, जोडप्याने येतात त्यांचं मानपान हो गोया ना. काय दत्ता, कळला ना? सरिता बघ काय ता मीठ तिखट बेतात आणि त्या तूप गेला ना लक्षात? हवय वय वय. आहे अहो काय हाया वय वय काय म्हणतात सगळा? अगो काय उपाय होस तर ना होय होय करायचा. नाथक सांगितलं असा मी भाऊजींका बोलवू. अरे मागात पडत सगळा, नाही सुधारणार ते. सरिता, 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 सरिता. काय बोलायचं सगळ्यांका? ए बाबा, सरिता काय या? माझा डोका फिरला, विषय नको आता.
हे बघ सरिता, सांगितलंय ना विषय नको म्हणून. तू तुला माहित ना काय होता आता? वय सगळं माहितीया. अण्णांका खूळ लागला, पण तुमका आता खूळ म्हणून मान्य नाही ना. तुमका काय वाटतं अण्णांका आजार झालो हा? सरिता, तू जरा सांभाळून घेऊ खोया. माका जेवढा सांभाळून घेता येईल ना तेवढा मी घेतला. आता माझ्या छान जमूचा नाही. असं करून कसं चलात? म्हणजे काय म्हणूचा तुमका? अण्णांच्या मर्जीने आपण वागत राहायचा? अहो त्यांका खूळ लागला, पण तुमची तरी डोकी ठिकाणावर असत ना. अण्णा म्हणतात ती वया जेव घेऊची आणि त्या वयासाठी मी जेवण रांधायचा. त्या वयाक या घरातल्या बाईचं पाणी घेऊन दिलंय ना आणि मी तिच्यासाठी जेवण रांधील असं वाटलं कसा तुमका? अडला माझा खेटर. गपरवा एवढा असत ना तर अण्णांका सांगा एक दिवस तिच्यासाठी रांधू. काहीतरी काय बोलतस? नायकांच्या घरातले पुरुष कधी चुलीसमोर बसले असत काय? वैत कोत ना तुम्ही कसे करशाल? पण तुमका सांगतोय मी काय करणार नाही आणि तुम्ही पण काय करू नको. कित्याक सगळा चांगावर ओढून घेतास? उगाच कमी जास्त झाला ना तर लोक म्हणती दत्तान बापाशी बगला नाही म्हणान. अगोपन काय बोलू नको हा. एक बसलो मुंबईत जाऊन दुसरो तालुक्यात बसलो हा आणि तुम्ही सांभाळायचा सगळा. बास झाला आता. मी सांगतोय तर ऐका, नाही तर जेवण करा आणि वाढत बसा भूता खेतांका. सरिता, रघु काका इले की इलाज सांगतील काहीतरी. तसं जरा फक्त धीर धर. माझा मी ठरवलंय, तुमचा तुम्ही बघा. आहे आहे रडून काय होणार काय? हा, इतकी वर्ष खंबीर होऊन अण्णांका घर सांभाळलंस, असं खचून गेलं तर कसं होईल? आहे ये बस आहे सर, बस पाणी आणते. नको दत्ता, काय कमी केलंय रे मी? काय कमी पडलंय काय कळणार नाही. कालपर्यंत सगळा चांगला वाटा होता. अरे देवासमोर कधी उभो न राहिलेलो माणूस माझ्या वांगडा देवळात निघालो. लगीन झाल्यापासून इंदूची साधी चौकशी पण न केलेल्या माणसात माझ्या गोवात माझ्यासाठी साडी आणल्यात. सगळ्यांशी चांगला बोला होते, वागा होते. कोणाची नजर लागली रे? आहे तुझा देवावर विश्वास हा ना? त्याच आशेवर असणार रे मी. मग आता सगळं त्याच्यावर सोड. आता गेलो हा ना रघु काकांका बोलवू, मग आता ते उपाय सांगतील तो करूया. तो सगळं अमावस्याच जोर असणार. एकदा अमावस्या सरली की सगळं बरोबर होईल. रघु काकांका सांगून कायमचा बंदोबस्त करू. वहिनी घ्या वहिनी. येवा भाऊजी बसा. मका जरा पाणी द्या आधी पहिला. हाडते. 100 वर्ष आयुष्य हा तुमका. आता तुमचंच नाव काढलंय आणि तुम्ही इला. 100 वर्षाचं आयुष्य किती हवया? भूता घेताक बरोबर काढूचा लागता. ह्या असा आता बराचा. घ्या पाणी घ्या. काय नको, आत्ताच घेऊन येईल. ते वर बसलेले असत. काय झाला? नाता इलेलो माझ्याकडे. विचारले काय झाला तर काय सांगूक नाही. हातपाय थरथर कापा होते तिचे. असा काय वयत असला तर हात पाय कापतलेच ना. काय रे दत्ता, बरा ना? कालपर्यंत सगळा चांगला होता. काल रातच्या कान्ना इले चांगले बोलले, बसले, जेवूक बसले आणि जेवता जेवता पाटणकरांचा विषय काढले नाही. आज जेवू येणार आहात म्हणून सांगितले नाही. कोण? पाटणकर आणि पाटणकर बाई. काय बाई तर आमका वाटला रात्री बरवून गेले असतील, पण सकाळी पण तोच विषय. जेवणाची तयारी करा, साडी देवा, अमुक करा, तमुक करा. तसं काय घरी पाहुणेच येणार असं? काय करायचं आता? वहिनी,
या काय बऱ्याचं लक्षण नाही याचा. आज अमवाशाचा. ती घरात येऊ बघतात आणि अण्णा त्यांना वाट करून दिता. कारण अण्णा हो एक त्यांचा मार्ग असा. कारण त्याच्या शरीरात त्याच्या मनार ते ताबो घेऊ शकतात. आज अमावास्याचा चाळवलेला असा. काहीतरी उपाय करू गयो. काय तो उपाय सांगा, करतलो आम्ही. पण त्यांका अडवूक होया. रघु, तू कधी येईलस? हो काय आत्ताच? सहजच ना. होय म्हटलं बरेच दिवस घरात पाय लावना तर जाऊन येऊचा. काल तुका भेटलंय म्हटलं आज वहिनी आणि दत्ताक भेटायचा. बरं झाला येईलस. इंदू, एका चाय दे. नको, मी घेऊन येलोय. बाकी काय म्हणतस? काय नाही खय काय. काल नेनेकडे जातलो होतस ना? होय, पण तुका भेटले त्याच्यानंतर पुढे पाटणकर भेटले मका. बराच वेळ बोलत होते. मग ते गेले. खय गेलो? तुझ्या घराकडनंच जाणार होते. माका वाटलं तुका भेटले असतील. माका माका कित्या? नाही नाही, माका नाही भेटा. अरे न भेटून जातील खय, गावातच असत. तू या काम कर, नाहीतर तू रातच्या हैसर ये. हिंदू, रघु पण येता जीव आपल्याकडे. नाही नको, माका काम असा. काम काय वयत राहतील. घराकडे जेवणार ना तर मग हे हैसर घेऊन जेव. पाटणकरांच्या पंक्ती. नको, मी 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 जातोय. पाटणकर बाई पण येणार असत. नाही नाही, माका काम असत. भाऊजी तुम्ही नाही वहिनी, येतो मी. माका काम आठवली. रघु, काय हो? गेलो काय गेलो काय? दत्ता, जा भाऊजींका विचार काय काय करूचा आता. जा लवकर. होय. काय इंदू, जेवणाची कसली तयारी केलंस? काहीच तयार नाही. अहो, करतो सगळं आम्ही. कधी काय भिजत घातलेलं नाही, खोबरा किसलेलं नाही, वाटप वाटलेलं नाही. अहो करतो, सगळा करतो. तुम्ही काळजी करू नको. रातचाच जेवण असा ना, करतो आम्ही. सगळी तयारी करू वया. दोघं येतात. नाराज होऊ नको. होय. काय गो सरिता, काय होतस तू? हैसर काहीच तयारी केलेली नसा. या बघ, सगळा सागर संगीत होक वया. होय, ती इली ना की रांगोळी काढतय, आरती ओवाळतय. सरिता, अरे सागर संगीत म्हणतात ना. मग हे काय कमी पडूक नको. होय, काही कमी पडक नको. ना काय बोलतास या? कित्या तेंका जेव बोलवतास? कोण असत ती? काय बोलतास तुमका तरी कळता? हो, पाहुणे असतात. पुण्य मिळात. लोक मड्याची पण वाडी काढतात. मग हे जित्या माणसाक जेव घालूक नको. अन्न मडी असत ती. सरिता, काय खोटा बोलताय मम्मी? चल तू. अरे, चल, अहो, तू बाहेर चल.
रघु काका, अहो थांबा. रघु काका, अहो ऐकून तर घेशाल. रघु काका थांबा. अहो रघु काका, काय पळता असा? बघा धाप लागली. अरे धाप कसली? कापरा भरला हा कापरा. अहो तुमचं वय काय, पळताच काय? असंच होणार ना. तुझ्या बापाशी मुळे झाला या सगळा. माझा काळीच बंद पडायचा होता. मगा त्या भूतांबरोबर पंक्तीत बसायचा का चालला हा काय या. अरे त्यांच्याबरोबर बसला असय तर माझ्या नरड्याखाली घास उतरलो असतो काय. बघितलं ना तुम्ही? हा काय बोलतो त्याचा काय अर्थ पण नाही. हा तुम्ही सांगा काय करायचा. आता या भयंकर असा पण काहीतरी उपाय असत ना. पाय सगळ्या असतात पण किती लागू पडता ह्या महत्वाचा. म्हणजे आज अमावास्या असा भूता उच्छाद मांडतात. आपली इच्छा पूर्ण करूसाठी कोणाच्या मानगुटेर बसतात आणि त्यांची इच्छा काय असा तर तुका सांगाक नको. अहो पण तिका घरात येऊचा होता ना, अशी नाही तर तशी संधी साधता आणि तुझ्या अण्णान त्या का आमंत्रण दिला. घर मालकान केला हा हात दाखवून अवलक्षण. आता काय करायचा? लिंबा आणि मिरची होच उपाय. आहे ह्याच्यावर कायच उपाय नाया हे तुमका पण माहिती आहे. इतका देव देव केलास, अण्णांसाठी एवढी मेहनत केलास, पण त्यांना काय झाला? आहे अण्णा मवाळ झाले, पण ते काय करतं तर त्यांचा त्यांका तरी कळता. औषधा उपाय ह्या सगळ्या आजारपणासाठी असतात, माणसाच्या कर्मासाठी नाही. तिची कर्म असत ना ती त्याका भोगूचीच लागतात आणि तेचो त्रास मात्र तुमच्यासारख्यांका होता, घरातल्यांका होता तेचो त्रास. सरिता, होतीत ते बरे. आजचो दिवस फक्त आहे प्रश्न आजच्या दिवसाचो नाया. आहे तुम्ही होता माका समजवतास ना, त्याच्यापेक्षा तुमच्या स्वतःक समजवा की तुम्ही आतापर्यंत अण्णांसाठी जी मेहनत घेतलास, जे कष्ट घेतला, जे प्रयत्न केलास ना, सगळा फुकट गेलेला असा. आहे अण्णा नाही बदलले असत, नाही बदलणार ते. कायमचे खुळे झाले असत ते आणि त्यांच्या खुळेपणाचा त्रास सगळ्यांका होतो लो. त्यांचा आता या खुळेपणा ना ते गेल्यावरच जाय. सरिता